माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड अवघड काळ. आणि त्यावेळेला मला असं वाटलेलं की माझं आयुष्य आता इथे संपलं. त्यामुळे माझा डिवोर्सचा काळ. म्हणजे आणि ते तुला मला खरं सांगू का, म्हणजे स्मितासारख्या मुली म्हणजे खरंच तो जेन्युन आहे म्हणजे माझी आई आता इथे नाही पण तिची हे घेते मी की त्यावेळेला म्हणजे ती आता देवाघरी आहे सो पण तिची शपथ घेऊन सांगते की किंवा तिच्या प्रेमा की मला ना जस्ट मी आणि माझी मैत्रीण तुला माहिती आहे इंडस्ट्री तिथे नाव घेत नाही पण आम्ही असं म्हणतो स्मिताचं कसं काय म्हणजे तिच्यासारख्या मुलीचं शक्यच नाही म्हणजे इतकी इनोसंट इतकी क्यूट इतकी सिम्पल. आणि मग आम्ही त्या बातम्या पण केल्या नव्हत्या कळलं होतं तरी आम्ही ठरवून बातम्या केल्या नव्हत्या नाही म्हणजे स्मिता इज लाईक अ गर्ल की आपण तिला ओळखतो की ती आपण जवळून आणि कळतात ग लोक कळतात म्हणजे तुम्हाला असं वाटतं आपण पत्रकार आणि आर्टिस्ट म्हणून भेटतोय पण तसं नसतं आपण एकमेकांना ऑब्झर्व करत असतो अँड दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर तसं त्यावेळेला झालं म्हटलं हे शक्यच नाहीये थांब म्हटलं आपण कळेल आपल्याला पण मला तरी आपण हे करूया नको अबाउट स्मिता आपण थांबूया ते एक पण तुम्ही खरंच सगळेजण इतके चांगले आहात ना. मी कायम म्हणते की मला एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीची वागली ना तरी सुद्धा 100 व्यक्ती आपल्यासाठी उभं करतो देव. त्यामुळे माझा विश्वास आहे चांगुलपणावर. तुम्हाला हे असं वाटलं की याची बातमी करू नये आणि खरंच त्यावेळेला जर का माझी डिवोर्सची बातमी झाली असती ना तर मला प्रचंड त्रास झाला असता कारण मला ते सहन होत नव्हतं. मला इथे तुला प्रश्न करायचा आहे की असं होतं ना आपल्या आयुष्यात अनेकदा आपण कधीतरी असं वाटतं आपण हरतोय आणि आपल्याला ते हरू द्यायचं नसतं कारण बेसिकली स्त्रीला देवानं खूप स्ट्रॉंग बनवलंय. 9 महिने ती मूल गर्भात वाढवते त्याला जन्म देते हा सगळा प्रवास करते इतकं त्याने स्ट्रॉंग बनवलंय घरातलं सगळं आवरून ती बाहेरचं करते. तर इतकं स्ट्रॉंग बनवलंय की तिला आपलं हरणं कधीतरी खूप त्रासदायक होतं आणि तिला त्यातनं बाहेर यायचं असतं मूव्ह ऑन व्हायचं असतं. असे काही क्षण असे काही प्रसंग तुझ्या आयुष्यात आलेत आणि आत्ता जी स्मिता मी पाहते त्यात मला ते कळतंय की तू ते हरणं झिडकारून देत तू पुढे आलीस आणि स्वतःला उभं केलंस. मला असं वाटतं बेसिकली आपल्याला दुःख तिथे होतं जिथे आपल्या मनामधली जी फ्रेम असते त्या फ्रेमला तडा गेला. आपण जे आपल्याला स्वतःला बघतो तसे आपण दिसलो नाही की आपल्याला त्रास होतो. म्हणजे कॉम्प्रोमाइजेस तिथे नाही करू शकत. मला जर का मी दिसतीये की मला अशा पद्धतीनं सक्सेस मिळायला हवा, माझं असं घर पाहिजे, माझा असा नवरा पाहिजे, मला मूल हवं आहे, ह्यातल्या कुठल्याही वॉन्ट्स ज्या तुमच्या असतात तुमचं खूप मनापासूनच्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होताना मध्येच तुटल्या की ती फ्रेम तुटते ना आणि ती फ्रेम तुटली की तुम्हाला त्रास होतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ म्हणजे माझा डिवोर्सचा काळ. आणि मला तुला खास इथे सांगावं असं वाटतं आम्हाला ते कळलं तेव्हा विश्वास बसत नव्हता त्यावर त्यामुळे तुला कधी त्याच्यावर विचारलं पण नाही किंवा कधी तुझा बाईट यावर घ्यावा असाही विचार आमच्या मनाला स्पर्शून गेला नाही. पण आत्ता मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतर ते मन मोकळं कुठेतरी तू करावंस आणि ते बोलावंस कारण ते हरणं आज बऱ्याच मुलींच्या आयुष्यात येतंय आणि त्या कधी कधी कोणीतरी उद्ध्वस्त पण होतंय कोणीतरी मूव्ह ऑन पण होतंय पण त्या ज्या हरणं स्वीकारतात आणि गप्प बसतात ना त्यांच्यासाठी तुझं आन्सर मला वाटतं खूप महत्वाचं असेल कारण तू आज ज्या पद्धतीनं स्वतःला हे केलेस ते कळतंय तू हरवलेस. सगळ्यात आधी मला असं वाटतं की ज्यावेळेला आपल्या बरोबर अनफेअर गोष्टी घडतात एक व्यक्ती किंवा एखादी घटना आपल्या बाबतीत जी घडायला नाही पाहिजे आपण डिझर्व करत नाही आपण चांगल्या गोष्टी डिझर्व करतो पण तरीही आपल्या बाबतीत ते घडतं तर त्यावेळेला ना देव आपल्यासाठी आणखीन काहीतरी बॅकअप्स किंवा सपोर्ट्स ठेवलेले असतात त्यांनी. तू आत्ता म्हणालीस असं की तुम्ही याची बातमी केली नाही ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट होती कारण त्या काळात मी खूप खचले होते आणि तेव्हा जर का तुम्ही ही बातमी केली असती तर मला आणखीन दुःख झालं असतं. पण मला स्वतःला आश्चर्य वाटायचं की माझं डिवोर्स झाला तरी सुद्धा 3 वर्ष कोणीही त्याच्यावर काहीही वाच्यता केली नाही. थँकफुली माझ्या स्वामींवर माझा प्रचंड विश्वास आहे. स्वामी सतत पाठीशी असतात. कधी कुठल्या बाबतीत ट्रोल झाले नाही मी. कधीच नाही. मी आता युट्यूब चॅनल सुरू करून 4 वर्ष होतात मला. तुला कोणी प्रश्नही नाही करत. मला कोणीही प्रश्न विचारत नाही. मला फार तर युट्यूब चॅनलवर एकदा विचारलं होतं की तुमचे मिस्टर काय करतात वगैरे आणि त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ केला होता की असं आम्ही विभक्त झालेलो आहोत आणि
तिथे मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. पण त्यानंतर त्या व्हिडिओ नंतर म्हणाले कोणीच नाही विचारलं ग मला. आणि मी म्हणते की मग हे काय, एक व्यक्ती वाईट वागते पण ज्या मग 20 व्यक्ती 100 व्यक्ती आपल्याशी चांगल्या वागतात ते कसं मी इग्नोर करू. बरोबर. त्यामुळे मला ते दुःख काही फार मोठं वाटत नाही. हा तेव्हाचा जो काळ म्हणशील तो माझ्यासाठी अतिशय कठीण होता, अतिशय कठीण होता. म्हणजे त्यातून जर का मी बाहेर आले नसते तर एक माझ्यातला कलाकार हरवला असता, मी काम करू शकले नसते, मी चांगली आई होऊ शकले नसते, मी इंडिपेंडेंट वुमेन असू शकले नसते. निश्चित. असं एक आपण मग नुसतं ढकलायचं म्हणून आयुष्य ढकलतो ना, ते तसं झालं असतं माझ्या बाबतीत. पण त्यावेळेला मी खूप शांत राहिले आणि मी कुठे व्यक्त नाही झाले. नंतर सुद्धा दिल के करीबमध्ये मला प्रश्न विचारला त्यावेळेला सुद्धा मी एक खूप शांतपणे संयमानं त्या गोष्टींच्या बाबतीत बघितलं. पण ना खरं आहे तू म्हणतेस तसं की ज्या वेळेला अशा प्रकारचं दुःख येतं की जिथे तुम्हाला असं वाटतं की माझ्या बाबतीत हे का असं ज्या वेळेला घडतं आणि मीच का, मी कोणाचं काय वाईट केलंय म्हणून माझ्या बाबतीत हे घडतंय, बरं मी कुठे चुकले, असं जर असेल ना की बाबा आपल्याकडून चूक झालीये माहितीये, तर त्यावेळेला ना तुम्हाला कोपअप करायला खूप सोपं जातं. पण ज्या वेळेला तुम्हाला माहिती असतं की माझी काहीच चूक नाहीये याच्यात, हे डायरेक्ट येतंय आणि धाडकन माझ्या अंगावर आलेलं आहे, तर हे कसं घेऊ मी आता. पण मला असं वाटतं की हे घडल्यामुळे मी बाउन्स बॅक होऊन परत उभी राहिले. आणि हा जो सगळा त्यानंतरचा माझा प्रवास होता ना, तो खूप त्यामुळे महत्त्वाचा होता. म्हणून घडलेल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या मागे सुद्धा काहीतरी कारणं असतात, हे मला आता इथे आल्यानंतर कळतं, जेव्हा मी मागे वळून बघते. बरोबर. तेव्हा ते घडलं म्हणून मी ताकदीनं काम करू शकले. माझ्यातलं जे आई पण होतं, कारण आपण ना खूप प्रोटेक्टिव्ह असतो, खूप सिक्युअर्ड गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुमचं सगळं असं काढून घेतलं जातं अचानकपणे, तर त्यावेळेला आपण हलतो ग. पण त्यावेळेला जर का आपण पाय रोवून उभं राहिलो ना की मग तुम्हाला कोणी नाही हलवू शकत. बरोबर. आणि मला असं वाटतं की कोणाच्याही आयुष्यात अशा वाईट गोष्टी घडूच नाहीत, पण जर अशा घडल्या तर मी कायम म्हणते की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही थकलात, संपलं, आता इथून पुढे काहीही घडू शकणार नाही माझ्या आयुष्यात, असं ज्या वेळेला येतं ना तेव्हा मोठा श्वास घ्या, थोडासा पॉज घ्या. गरजेचा असतो तो पॉज. पॉज खूप इम्पॉर्टंट असतो. आणि त्यानंतर ना तुम्ही परत 100 मैल पळू शकता, एवढी ताकद आहे तुमच्याकडे. आणि ही स्त्रीकडे तर आहेच आहे. आणि म्हणून मला स्त्रियांबद्दल जी कणव आहे, मला स्त्रियांबद्दल जे करावंसं वाटतं ना, माझ्या चॅनेलवर सुद्धा मी बोलते. मी ज्या वेळेला स्त्रियांच्या हार्मोनल्सबद्दल सुद्धा माहिती देत असते ना, मी खरंच पोटतिडकीनं देते. कारण मला माहिती आहे की आपल्या सायकल्स म्हण, आपले होणारे बदल म्हण, हे इतरांच्या आयुष्यात म्हणजे पुरुषांच्या आयुष्यात एवढे बदल नाही आहेत ग. अगदी लहानपणापासून बघ की इतकं छान आपण शाळेमध्ये जात असतो मस्तपैकी 2 वेळा घालून आणि अचानक आपल्याला पिरियड्स येतात, आयुष्य बदलतं की नाही. त्यानंतर आपण असं सगळं छान करिअर करायचं, सगळ्यांशी झगडून बिघडून आपल्याला हवी ती फॅकल्टी घेतो आणि मस्त करिअर करतो, जॉबला लागतो, आणि मग वेगळ्याच कुठल्या तरी आपल्याला शहरामध्ये लग्न करून जायचं असतं. मी जिथे कम्फर्टेबल आहे, ज्या वातावरणात कम्फर्ट आहे, तो कम्फर्ट मला कायम तोडायचा आहे स्त्रीला. मी कुठेतरी आता लग्नामध्ये कम्फर्टेबल व्हायला लागली, मी या घराला कुठेतरी ऍडजस्ट करायला लागली असं म्हटल्यानंतर आपल्याला बाळ जन्माला घालायचं असतं. तो एक वेगळाच. बरं, ही मी आई झाले, कित्येक मुलींचा असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपण पोस्ट पार्टल डिप्रेशन म्हणतो आजकाल, ते टर्म आहे ते. पण त्याचं मेन कारण हे आहे की हे जे बदल आहेत, खटाखट होणारे बदल, हे पूर्वीच्या काळी ना पॉसिबल होते. आता का अवघड आहे माहितीये, कारण तिला तिचं अस्तित्व दाखवण्यासाठी तिला कामही करायचंय आणि तिला हे बदलही स्वीकारायचे. तिला कामाच्या ठिकाणाचे पण बदल स्वीकारायचे आणि तिला घरचेही बदल स्वीकारायचे. म्हणजे तिच्या आयुष्यात सरळ साधं रुटीन असं नाहीच आहे बघ. बरोबर. सतत काही ना काहीतरी बदल आहेत. आणि ह्या बदलांना सामोरं जाताना जे इंटरनली होत असतात ते आणखीन वेगळे असतात. खरंच. म्हणून मला असं वाटतं की
या स्त्रियांसाठी म्हणजे मला या मैत्रिणी ज्या माझ्या अशा वाटतात ना, ज्या मला कमेंट्समध्ये भरभरून प्रतिसाद देतात आणि माझ्याबद्दल खूप बोलतात.